नमस्ते मैत्रिणींनो, वेलकम यूट्यूब माय चॅनल. आपलं स्वागत आहे. मी आता एक पकोडा बनवते. ब्रेड 5 ब्रेड एक माणसासाठी आणि ही 3 अंडे. ही अंडे असे फेटून घ्यायचे. 3 अंडे असे फेटून घ्यायचे. असं 3 अंड्यासाठी 5 ब्रेड त्याच्यामध्ये हिरवं तिखट. या तिखटामध्ये मी थोडे मिरे वाटून घातलेले आहेत मैत्रिणींनो. मीठ चवीनुसार मीठ. हे अंडे असे फेटून घ्यायचे. ही नाश्त्यासाठी सकाळी नाश्त्यासाठी घाई असेल तर ही बनवून द्यायचं सकाळी. ही पौष्टिक असतं आणि चवीला खूप छान लागते. तुम्ही बनवून बघा. आता ह्याला आपण फ्राय करून घेऊ. ह्याला आपण असं ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. इकडे असं याला असं हे करून घ्यायचं. असं ही ब्रेड आहे. ही आता अंड्यामध्ये असं ब्रेड बुडवायचं असं थोडंसं आणि ही असं चांगलं बुडू द्यायचं. ह्याला एक पकोडा म्हणतात ह्याला. असं छान बनवून घ्यायचं मैत्रिणींनो. आणि मुलांना पण खूप आवडते आणि सगळ्यांना आवडते. सगळ्यासाठीच असं ही बनवून घ्यायचं. गरम गरम खायला चविष्ट लागते ते. गरम गरम खायचं. असं चांगलं लाल आचेवर म्हणजे याच्यावर लाल ब्रेड बनवून घ्यायचं. असं लाल त्याला फ्राय करायचं. हे दिसायला पण छान लागतंय आणि खायला पण छान असतंय मैत्रिणींनो. पटकन घाईघाईत बी बनतं हे. याला काही वेळ लागत नाही बनवायला. 4 अंडे फेटायचे. त्याच्यात लाल तिखट, थोडे मिरे घालून, थोडं मीठ घालून अंडे फेटून घ्यायचं आणि त्याच्यात ब्रेड असं हे करून घ्यायचं. तुम्ही करून बनवून खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे नाश्त्यासाठी पटकन होण्यासारखा पदार्थ आहे आणि टेस्टी पण लागतो. हे असं तयार झालेलं आहे. ही एका माणसासाठी 4-5 ब्रेड आणि 2 अंड्यात पण होतं तर 4-5 ब्रेड आणि 4 अंड्यात तर 10-12 ब्रेड होतात. आणि सोपी पद्धत ही करायची. झटपट घाईघाईनं बनवून देण्यासाठी हे असं करायचं. ब्रेड एक पकोडा म्हणतात ह्याला. एक पकोडा.
आम्ही नेहमी करतो, खातो. आम्हाला आम्हाला आठवण आली ना ब्रेड पकोड्याची, तर आम्ही कधी पण बनवतो मैत्रिणींना. तर तुम्ही पण बनवून पहा. रेसिपी आवडल्यानंतर करून पहा, करा, खावा. रेसिपी आवडल्यानंतर मला शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा मित्रांनो.